श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज. अध्याय 31. भास्कराची इच्छा. श्रीला अर्पित झाला भास्कर, श्रीला समर्पित होणारा भास्कर, जीवन जगण्याची इच्छा न ठेवणारा भास्कर. आपल्याला मृत्यू येणारच याचे पूर्ण भान असताना व श्री आपल्याला यातून वाचू शकतात हेही माहीत असणारा भास्कर म्हणतो काय, मला आपण उधार आयुष्य देऊ नका. माझे जे काही क्रियमान राहिले आहे ते घालवा. माझ्यावर कृपा करा. मी आपले लेकरू आहे. आईने लेकरावर कशी कृपा करायची हे आईनेच ठरवायचे आहे असे म्हणणारा भास्कर. त्याला श्रीबद्दल एवढे प्रेम आहे की आपल्या गुरूंचा श्रींचा मठ स्थापित व्हावा याकरता मरण्याच्या दारात झटकणारा भास्कर. त्याला धुंद जगण्याची नव्हती, त्याला धुंद होती श्रींच्या मठाची, श्रींचे भव्य मंदिर व्हावे याची. तो दिवस रात्र स्वप्न पाहायचा श्रींच्या मंदिराविषयी. त्याला शंका वाटत होती की हे लोक आपल्याला हो हो म्हणतील व करणारच नाही. मरणाच्या दारातही श्रीबद्दल श्रींच्या मंदिराबद्दल सतत ध्यास घेणारा भास्कर श्रीला पूर्णपणे समर्पित झाला होता. त्याने ते 2 महिने सतत ध्यास व ध्यान घेतले होते श्रींचे. श्रींच्या अपरोष श्रींच्या भक्ताला बोलावले व इच्छा केली की मी आता फारच थोडे दिवस वाचणार आहे. माझी अशी इच्छा आहे की श्रींचे भव्य दिव्य मंदिर व्हावे. वराड प्रांतात इतके सुंदर व भव्य मंदिर व्हावे की सर्व जगाने त्याकडे बघावे. मंदिर तुम्ही आम्हा भक्तासाठी, प्रेरणा घेण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, श्रींचे मार्गदर्शन पुढील पिढ्यांना होण्यासाठी, आनंदासाठी आणि अन्य भक्तांनी भास्कराला हो म्हटले आणि तो निश्चिंत झाला. त्याला आनंद झाला. त्याच्या मनाची रुखरुख संपली. तो शांत झाला. श्रींनी त्याला विचारले, तुला वाचवू का? तर तो म्हणाला, याची काही गरज नाही. मला तुमच्या पायापाशी राहू द्या. तुम्ही माझे साक्षात परमेश्वर आहात. माझे ओंकारेश्वर तुम्हीच आहात. श्रीला प्रार्थना केली. मरण्याच्या दारातही ज्याची श्रद्धा डगमगत नाही असा भास्कर होणे फारच दुर्लभ. अशा भक्ताचे क्रियमान श्री दूर करणारच नाही तर कोणाचे करेल. श्रींनी घेतली काठी. भास्कर लोळविला फुफाट्यात. छातीवर बैसून भास्कराला केले ताडण आणि त्याचे काही क्रियमान राहिले होतं ते पूर्ण घालवले. आता भास्कर शुद्ध झाला होता. तो वैकुंठ लोकात जाण्याचा योग्यतेचा झाला होता. लोकास वाटले ताडण केले, पण भास्कराला होत होत्या गुदगुदल्या. श्रींनी त्याचे क्रियमान 2 मिनिटातच नष्ट केले आणि त्याला वैकुंठ लोकांस नेले. जो भक्त श्रींस पूर्ण शरण जातो त्याचा उद्धार श्री करतात. कार्य करायचे तर श्रीचे, नाव घ्यायचे तर श्रींचे, ध्यान लावायचे तर श्रींचे, ध्यास घ्यायचा तर श्रींचा, प्रेम करायचे तर श्रींवर. शरीराने समर्पित, मनाने समर्पित झाले की आत्मा आपोआपच श्रीत समर्पित होतो. निघालेला भाव लहरी श्रीला जागे करतात. जागे करतात म्हणजे श्री झोपलेले नसतात तर भाव लहरी श्रीपर्यंत पोहोचतात व त्यांना भक्त आवाज देत आहे हे ताबडतोब कळते. भाव लहरी श्रीपासून आपल्यापर्यंत व आपल्यापासून श्रीपर्यंत सतत ये जा करीत असतात. त्या संदेश वाहनाचे काम करीत असतात आणि त्याचा वेग प्रचंड असतो. टेलिफोनमध्ये तरी रिंग द्यावी लागते, परंतु इथे रिंग देखील नाही. मनात भाव उठला की तिकडे श्रीपर्यंत पोहोचला व श्रींनी तिकडून सांगितले की तिकडे ताबडतोब कळणार. याचा अनुभव घेतला मी जेव्हा श्री लिहून घेत होते. विचार करायला तरी वेळ लागेल, परंतु विचार सुचण्यापूर्वीच लेखणी चालायला लागायची आणि पटापट अक्षर वहीवर उमटायचे. वेग एवढा प्रचंड की तेच दुसऱ्या वहीत लिहायला कितीतरी वेळ लागायचा. असा श्रींचा प्रताप आगळा वेगळा. बोला श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.